काल असेंब्लीन गिलेसान जो स्टेटमेंट केला कशें पळयता तूं? सी सिंपल गजाल सांगता तुमकां आनी ही गजाल हांवें ह्युमन्स ऑफ गोवा लायव्ह डिबेट जी जाल्ली तेन्नाय सांगलेलें 2024 इलेक्शनाच्या पयलीं कितें सांगिल्लें हांवें की बीजेपी सरकार 20 ते 25 सीट काडटले म्हणून 24 आज 20 सीट काडले आनी कशें कित्याक लागून काडटले ते सिंपल गजाल सांगिल्ली. मुद्दम याद करा ह्याच जुलयान 30 तारखेक 2021 एक बिल पास जाल्लें भूमिपुत्र बिल आनी तेज्या आदले दिसा 29 तारखेक एक दुसरें बिल जे गोंयकारांक लागून गेल्लें अकस्मात 3 दिसाची असेंब्ली आशिल्ली आनी 3 दिसाची असेंब्लीन 29 तारखेक थंयसर गॅदरींग जाल्लें आनी 3:30 दुसरे दिसा सकाळच्या वराचेर भूमिपुत्र बिल पास जाल्लें. एक सिंपल गजाल सांगता तुमकां आनी हें समजोवपाची गरज आसा. आज पूर्ण इंडियेन हिंदू मुस्लीम करून 2 इलेक्शनां जिखली. मुस्लीम ओवरसीज जो आसा पळय तांकां प्रोजेक्शन दिलें की तो मुस्लिमाचो लिडर म्हणून आनी जेन्ना तिणी हेट स्पिसीस तयार केल्यो तेन्ना ऑटोमॅटिकली हिंदू लोक जे आहा पळय आमकां प्रोटेक्शनाक लागून मोदीक वोट मारपाक लागले. सो हे दोनूय एकूच. पूण आज सिंपल गजाल सांगता, आज विचारून सोदता जेन्ना कोणाची घरां डेमोलिश करपाक लागून एक थ्रेट म्हणून वयतले म्हणल्यार आयज 60% जे गोंयान गोंयकार आसा आनी 40% जे मायग्रेशन जे हांगा सेटल जाल्ली आसात. सो ह्या 40%क जेन्ना तूं भंय घालतलो जी घरां मोडटलीं तुमची घरां डेमोलिश करतलीं तेन्ना तुमी एक सिंपल गजाल विचार ते मायग्रंट जे आयज अत्याचार जाता म्हणल्यार कितें जे सिलिंडर वाडलेलो आसा म्हारगाय वाडलेली आसा डिस्ट्रक्शन जाल्लें आसा ह्या लागून बीजेपीक जे वोट नेगेटीव वचपाचें कारण तांकां चिंतचें पडटलें आपलें घर सेव करपाक आनी ते घर सेव करतले कोण म्हणून सांगतले जे बीजेपी सरकारान लास्ट टायम भूमिपुत्र हाडून तेंच्यांनी सांगलें की तुमकां तर तेंचे कडल्यान वांटोवपाक जाय जाल्यार आमी वांटयतले एडिशनल वोट कोणाक गेले बीजेपीक गेले जिखले कोण बीजेपी. सो आज ही नरेटीव जे सेट जाता आनी जे आर्ग्युमेंट ऑन आर्ग्युमेंट बेसीस जाता हे क्लियर कट आसा बीजेपीची प्लॅन्ड स्ट्रॅटर्जी. 40% जे मायग्रंट आसा तांचे बद्दल हेड्रेट तयार करप आनी तांकांच वचून मागीर सांगप की तुमकां आमी वांटयतले म्हणून. भूमिपुत्र बिलान जे प्रोपेगेंडा जालो तेज्या प्रमाणे 2024 20 सीट काडले बाकीचे सगळे डिवायड उरले. सिमिलरली आज 2024 आज तुम्ही मुद्दम पळय थोडे दीस पयलीं छत्रपती शिवाजी महाराजाचे बद्दल जे प्लॅनिंग स्ट्रॅटर्जी केल्ली ती फेल गेली खंय तरी. हांव म्हाज्या लागून म्हणना पूण खंय तरी फेल गेली पूण ती परत येवपाक शकता. अश्यो प्रोपेगेंडा पॉलिटिक्स जी आसा पळय ही सुरवात जाल्ली आसा आनी हे गोंयकारांनी समजोवपाची गरज आसा. मायग्रंट इज अ बिग इलिगल मायग्रंट इज अ इशू नो डावट पण मायग्रंट इज अ इशू और बीजेपी सरकार 2024 दोनूय सीट पडपाचो हो इशू आसा. म्हाज्या लागून व्हेरी क्लियर आसा सगळ्या युनायटेड ऑपोजिशनान पयलीं दोनूय सीट उडोवपाचे आनी दोनूय सीट तर उडोवपाक जाय जाल्यार सगळ्यांचें वोटींग इम्पॉर्टंट आहा अशें म्हणू नाका मायग्रंटांनी तुमी वचा आनी तांकां वोट मारा आमकां पडलेलें ना तेंच तर बीजेपीक जाय. सिंपल गजाल. दिस इज टोटल प्री प्लॅन्ड स्ट्रॅटर्जी टू डिवायड द वोट्स अँड मेक बीजेपी विन इन 2024 इलेक्शन. तुम्ही सपोर्ट करता कितें इलिगल मायग्रंटांक कोणी सांगला इलिगल मायग्रंटांक सपोर्ट करता म्हणून आनी म्हाका एकूच सांगा इलिगल मायग्रंटांक सपोर्ट करता म्हणून कोणी सांगलात. पयलीं नंबर 1 इलिगल वोटींग कार्डाक कोणी सपोर्ट करता म्हणून सांगला. इलिगल वोटींग कार्ड तुम्ही सांगिल्लें मरे 25,000 इलिगल मायग्रंट डिलीट केले म्हणून दाखय म्हाका हाडून सांगता मेरेन कितले जाला ते दाखय म्हाका हाडून. 25,000 जे वोटींग कार्ड डिलीट जाल्यार स्वप्नील शेलकरान क्लियर मेसेज दिल्ली आसात की जे 6,500 कोविडा खातीर गेले सोडून त्यांचे वोटींग डिलीट जावचो ना. पोर्चुगीज पासपोर्ट करून गेला त्यांचे वोटींग डिलीट जावचो ना. मागीर कोण मेले अक्षरशः अशें त्यांचे वोटींग डिलीट जावचो ना. म्हणजे ते वोटींग डिलीट जाल्यार ते तुमी वोटींग डिलीट केले म्हणून सांगता. सी एक सिंपल गजाल सांगता इलिगल वोटींग कार्ड्स आसा एक्सपोज करा डिलिशन करपाक डिलिशनां मागा. दुसरी गजाल जेन्ना इलिगल स्लम्स आसा थंयसर इलिगल आतां म्हाका एक सांग कालचे हितून न्यूजाचेर इलिगल प्रायवेट प्रॉपर्टी इन स्लम्स आसा म्हणून एक भाशणां जाली. आतां आलदिदी गोवान ते स्लम्स बांदलेले आहा थंयसर काल कोणी तरी एक मिडियान थंयसर बायट दिल्लो आनी सगळे स्लम्स रेडी जाले. ते इलिगल न्हू सांतांद्रेन जे स्लम्स डेव्हलप जाला ते इलिगल न्हू. ते प्रायवेट प्रॉपर्टी आलदिदी गोवा पूण ते तशें पॉसिबिलिटी आसा करपाक. एकोमोडेशन प्रॉपर एकोमोडेशन करपाक जाय रेंटाचेर एक सिस्टम हाडपाक जाय प्रॉपर. बेश्टे बोवाळ घातले आनी हेट्रेट तयार जाली म्हणून जायना. हेट्रेट ही फक्त बीजेपीक फायदो कसो करून दिवपाची ही हेट्रेट. आनी एक वायट गजाल दिसता आनी हांव सांगूंक सोदतां भावानो जितले तुमी क्रिस्तांव भाव जे आसा हांवें कित्याक लागून म्हणटा हांव तुमकां कमेंट करना पूण जे सोशल मिडियाचेर जे पळयता पळय मायग्रंटांनी कितें केलें जाल्यार ऑटोमॅटिकली बंद जाता आनी हो नरेटीव लास्ट 3 वर्सांनी सेट जाल्लो आसा. तुमकां तुमच्याच इमोशनाचेर तुमकां खेळटा आनी तुमच्याच इमोशनाचेर बीजेपी जिखून येतले हे तुमी चिंतपाची गरज आसा. टुडे द हेट
पॉलिटिक्स विल नॉट हेट, पॉलिटिक्स विल ओनली बेनिफीट बीजेपी. तुम्ही मानता की बाबा तुम्ही परदेशान आसा, तुमकां दिसता काळजी आसा तुमकां गोंयच्या बद्दल, हांव म्हणटा, पूण सगळ्यांक मेन तुम्ही अंडरस्टँड करपाक जाय, बीजेपीक तर उडयतले, युनिटी ऑफ एवरीवन इज इम्पॉर्टंट. यू कॅनॉट से दॅट 40% ऑफ मायग्रंट डोंट वोट फॉर मी. Are Goan 60% united? Don't they vote for BJP on the basis of the Hindutva ideology? Don't they vote on the basis of the कोण मडकेकार आणि कितें illegalities आहा एकठांय जावन वोट मारना? मागीर जरी तर हे तर डिवायडेड आसा, गोंयकार 60% जर डिवायडेड आसा, जाल्यार तुमी अशें म्हणूंक शकना की आमकां 40% मायग्रंटाचो वोट नाका म्हणून. आणि हे बीजेपी सरकार सारकी प्रॉपरली हे पळयता आणि तांकां आमकां बेसिकली हो लॉलीपॉप, भूमिपुत्र बिल वॉज लॉलीपॉप टुवर्ड्स मायग्रंट. आणि मायग्रंटांनी समजपाची गरज आहा. तुमकां हे तेंकां पोसपाक तुमकां फक्त अपीजमेंट पॉलिटिक्स करपाक लागून हे यूज करलेले आसात. सिमिलर लायक ट्रायबल कम्युनिटीच्या एरियेन थंयसर डेव्हलपमेंट कांय जायना. इलेक्शना टायमार ते माती घालता, सुभाष फळदेसार माती घालताले आणि ताकयतले की बाबा आमी तुमच्या लागून काम करता म्हणून. सो स्टॉप दिस नॉनसेन्स. आय वॉन्ट अ कॉन्क्रीट सोल्युशन अँड कॉन्क्रीट सोल्युशन कॅन कम विदाउट क्रिएटिंग द हेट्रेड अगेन्स्ट द कम्युनिटी. सो व्हॉट इज द सोल्युशन? वॉट इज द सोल्युशन? अरे म्हाका एक सांग सोल्युशन. पहिली गोष्ट, कमुलदाद एरिया आसा, कमुलदाद एरियेन भरपूरशे इलिगल इश्यूज आसा सारखे. आता हे इलिगल तर सॉर्ट आउट करपाक जाय, एक पॉलिसी ड्राफ्ट जावपाक जाय. खरें, पॉलिसी तर ड्राफ्ट जावपाक जाय, एक सिस्टम आसता पॉलिसी ड्राफ्ट करपाक आनी घालपाक. आज तुम्ही कालच्या भशेन जे पुट अप केले असेंब्लीन, दॅट इज नॉट द वे. देर इज Carlos Ferreira, who is Advocate General, he knows very much. ताका नॉलेज आसा हाच्या बद्दल. ताच्या बद्दल तांकां डिस्कस करपाक जाय आनी पुटअप करून एक सोल्युशन काडपाक जाय. बट म्हजें एकूच व्हेरी क्लियर आसा, इलिगल जावपाचें ना म्हणून कितें सर्वे केली गव्हर्मेंटान पुलीस व्हेरिफिकेशन जावपाचें आसता. पुलीस व्हेरिफिकेशन केलें, कितले गांवांनी पुलीस व्हेरिफिकेशन जालें, सांत आंद्रेन जालें पुलीस व्हेरिफिकेशन, कित्याक जायना? पयलीं सगळ्यांत पयलीं पुलीस व्हेरिफिकेशन जावपाक जाय, रिपोर्ट तयार जावपाक जाय. हो रिपोर्ट तयार जाल्या उपरांत तुमकां कळटलें कोण इलिगल आहा ते. बेश्टे बोवा मारले म्हणून जायना. यू हॅव टू कलेक्ट द डेटा एंड देन स्पीक अबाउट इट. भाई बघा एक जो बिल पास रेग्युलेशन आरजी तो इन बेनिफिट ऑफ बीजेपी ते सांगता खंयचे सांग. इलिगल फिल्म करून बिल आसलो तो रेग्युलेशन. एक सिंपल गोष्ट म्हाका सांग, हांव तुमकां विचारता. एक सिंपल गजाल, गोंयान मॅक्झिमम टायम आमच्या क्रिस्तांव भावांनी जे वर्ल्ड वायड पळोवन नाजाल्यार इंडियन पळोवन एक कम्युनल लायनाचेर जी बीजेपी पार्टी वताली, ताका लागून मरे क्रिस्तांव लोक मॅक्झिमम काँग्रेसीक म्हणून वोट मारताले. ते इरिस्पेक्टीव ऑफ मागीर तो क्रिमिनल कितें आनी कितें आसूं जाल्यार ते मारताले. कित्याक? ह्या पर्पजाक लागून. सो हो प्रोपोगंडा जो जाता पळय, हे अंडरस्टँड करपाची गरज आसा. प्रोपोगंडा कितें जाता की जे मायग्रंट जे आहा पळय तेच क्रिमिनल. जे मायग्रंट जे आहा पळय तांकां आमी काडपाक जाय. जे मायग्रंट आहा पळय तेंचे घरां डेमोलिश जावपाक जाय. उजगांव फॉर एक्झाम्पल, तेंच्या आतां उजगांवचे एक तुमकां प्रश्न मुखार आयिल्लो आसा. पूण मेन अंडरस्टँड कर कितें करपाक जाय ते. आतां सिंपल गजाल, तुमी इलिगल आहा, इलिगल केन्नाच्यान आहा हें फायंड आउट कर. इलिगल आहा, तुमचे डेमोलिश करतले म्हणून सांगता, मागीर त्याच लोकांक घेवन बीजेपी कडेन वयता. ते बीजेपी म्हणटा की बाबा हा ओके तुमी टेन्शन घेनाका, आमी आहा न्हू. तो दिगंबर कामत केन्ना उलयता ताका खबर आहा थंयसर हे आहा. तो वयल्यान म्हणटलो तुमी बोवा मारीत रावा रे, हे म्हाकाच येतले. मागीर थंय ते सायडीन मायकलू म्हणटलो तुमी बोवा मारीत रावा, हे आपल्याक येतले. ते सायडीन आनीक स्लम एरियाज आहा, तो म्हणटलो बिंदास आमकडे येतले. म्हणजे ही एडिशनल वोट बँक जी तांकां येता पळय, ही वोट बँक तुमकां दिसना की ही वोट बँक डायरेक्ट बीजेपीक बेनिफीट जातले. आनी ही प्रोपोगंडा ही मिली भगत म्हणून हे जे कितें चल्लां पळय म्हाका एकूच सांग, हांव सिंपल गजाल सांगता तुमकां. जे कॉन्स्टिट्युशनल आतां कालूच तुमकां बिल हाडलें म्हणटा असेंब्लीन. बिल हाडूंक ना, रेझोल्युशन हाडलें भायर पडलें. रेझोल्युशन हाडलें भायर पडलें. कोणी हाडलें? कोणी हाडलें तेच सांगता. सरकार कोणाचो आसा, कित्याक हाडलें? आणि म्हाका एक सरकार त्यांचं काय ना. म्हाका एक सिंपल गजाल सांगता तुमकां. आनी एक सिंपल गजाल सांगता. 2021 पळय, 2021 आमकां 1 म्हयनो आसता रेझोल्युशन खंयचेंय घालपाक. 1 म्हयनो दिता आमकां असेंब्लीन क्वेश्चन्स घालपाक, बरोबर. 3 दिसाची असेंब्ली आशिल्ली, 28, 29, 30. 28, 29, 30 असेंब्लीचेर 28 तारखेक मुद्दम पळया कितें जाल्लें आसा तें. 28 तारखेक जे बिलाची सिग्नेचर कॅम्पेन घेवन थंयसर गेल्ले अकस्मात पयलीं घालपाक जालें बील, तुमकां तर बिलाचें डिस्कशन जावपाक जालें. आनी त्याच राती पोगो बील हे आमचे भूमिपुत्र बील डिस्कशन जालें. म्हणल्यार गोंयकारांक जेंकां दिसता मायग्रंटांच्या अगेन्स्ट तांच्यांनी पोगो बिलाक सपोर्ट करपाचें, आनी जेंकां दिसता की हे पोगो धांवूंक सोदता तांच्यांनी भूमिपुत्र बिलाक सपोर्ट करपाचें.
म्हणल्यार इनडायरेक्टली व्हॉट इज दिस कोण कोत्ता हे व्हॉट इज अरे दिस इज यू तुमकां मिडियाक बरे भाशेन ना, 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 तू सांग न्हू, कोण? अबाउट ना, 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 पळय, तू सांग, तू इतलो उलयला. म्हाका एक सांग बिल कोणी घालता तो आता बिल कोणे बिल कोण घालता बिल कोण मागीर घालता कळपाक बिल जाय मरे हेचे कोण बद्दल. दिता तू सांग आता न्हू. डिव्हिजन जाला पळय लास्ट 3 वर्सां हेट्रेट जाला पळय ती कोणी केला आणि कोणाक बेनिफीट जाता हांवें सांगिल्लें मरे तुमकां 20 ते 25 कॅन्डिडेट जिखून येतले म्हणून बीजेपीचे मुद्दम काडून पळय सांगिल्लें कित्याक सांगिल्लें बिकॉज दे आर प्लेइंग द पॉलिटिक्स ऑन द वोट बँक कोण ते बीजेपी बीजेपी इन अलायन्स विथ द एजन्सी एजन्सी कोण तुमकां खबर आहा सांगपाची गरज ना नाव घे मरे. Rama, तू नाव घेऊन सोदना दॅट इज Agents- ओके हा, सांग. नाव घे सांग, नाव घेऊन सोदना दॅट इज ओके सांग. बट तुम्ही जे डायरेक्ट एलिगेशन करता दॅट इज टू रेव्होल्युशनरी गोवन पार्टी अरे एवरीवन नोज अबाउट इट whom चल, आपण एक फावट पूण तू सांग न्हू कोण ते तू एक फावट सगळ्यांक खबर आसा मरे कोण? म्हाका एक सांग म्हाका एकूच सांग एकूच सांग. ना 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 हांव तू तुमकां म्हाका एक विचारिता तू एकूच हांव सांग सांगता कोण करता हेट्रेड पॉलिटिक्स आज म्हाका सगळ्यांक एक मिनीट मेन इम्पॉर्टंट तुका राव आज रेडी आसा आज हांव ओपन चॅलेंज मारता आयज जर बीजेपी 2 सीट आहा गोंयान इंडियेक तर सगळे अलायन्स जाता इंडिया म्हणून आज इंडिया म्हणून अलायन्स जावपाक रेडी आहा इंडिया म्हणून रेडी आहा अलायन्स जावपाक बीजेपी उडोवपाक रेडी आहा मिस्टर ना ना हांव एक क्वेश्चन विचारता हांव इंडिया म्हणून रेडी रावपाक रेडी आसा एज अन एक्टिविस्ट आय एम रेडी टू डिफीट बीजेपी taking every voter in consideration. We have to sort out this issue, but after 2024 elections. I want this issue to be sorted after 2024 elections. Before 2024 election, we want every voter to vote against it. आता सिंपल गजाल म्हाका तुका सांगला मरे म्हाका तर आता भंय घातलो घराचे डेमोलिशनाचे हांव ते सिलिंडर वाडला म्हणून चोडूच चित्तलो म्हाका घर वाटोवपाक जाय सो म्हाका घर वाटयतलो कोण दिगंबर कामत म्हाका घर कोण वाटयतलो मायकल लोबो म्हाका घर कोण वाटलो प्रमोद सावंत विश्वजीत राणे सो हांव कोणाक वोट मारतलो तांकां वोट मारतलो सो म्हाजी प्रायोरिटी जी आसा पळय ती फ्रॉम सिलिंडर म्हारग जाला तेजे कडल्यान म्हाका घरा कडेन वयचें पडलें मरे तुम्ही म्हणता इनडायरेक्टली आता हे बीजेपी दोन्ही सीटांची कोण वयतले हे तर जालें जाल्यार 100% बीजेपी सीट जिखतले ज्या तरेन आमी फर्स्ट फोकस करपाक जाय इफ यू वॉन्ट टू डिफीट बीजेपी अलायन्स इज द सोल्युशन अँड नॉट डिवायड इज नॉट अ सोल्युशन डिवायड तांकां जावपाक जाय तांचे कडेन फक्त 30% वोट शेअर आसा अंडरस्टँड कर तांचे कडेन फक्त 30% वोट शेअर आसा ऑन द बेसीस ऑफ द हिंदुत्व आनी कितें घालून 30% वोट शेअर 32% वोट शेअर आहा आमकां कितें आमी अलायन्स युनायटेड जाल्यार डिफीट जालें मरे बट रामा इज इट बॅड टू हॅव कॉन्फिडन्स दॅट तुझे गोंयकार तुका वोट करतले बिकॉज दे आर सेईंग वी डोंट मायग्रेंट वोट यू सेड आरजीपी म्हणटा दे आर सेईंग वी वॉन्ट गोवन वोट्स गोवन पीपल हू आर गोवन्स नीज गोंयकार तेंचे वोट जाय म्हणटा इज इट रॉंग टू आस्क फॉर दॅट सो ऑल 60% जे वोटर आसा 60% confidence तातूंतले सगळे गोंयकार सगळे नारा सांगतात तातूंतले सगळे गोंयकार युनायटेड आहा सगळे आपले एफिलिएशन पार्टीक दिल्ले आहा मरे हांव कितें म्हणटा तें वेरी अंडरस्टँड करपाची गरज आसा की आतां डिवायड सी वेन यू रेजिस्टर अ पॉलिटिकल पार्टी यू कॅन नॉट से that I am registering this party for only these people. Cannot say. You tell me. I want to see the constitution. Constitutionally, you cannot say that I am. आता तुझी पार्टी रजिस्टर जावचो नाशिल्ले तू तर अशें म्हणलेलें आमकां 40% गरज ना म्हणून ऑफिशियली म्हणा ना लहान ऑफिशियली म्हणटा ना तशें म्हणूंक शकना यू हॅव टू फॉलो द कॉन्स्टिट्यूशन इफ यू आर टेकिंग द पार्टी यू हॅव टू फॉलो द कॉन्स्टिट्यूशन यू कॅनॉट से दॅट हांव कॉन्स्टिट्यूशनाक एक म्हणटा आनी ग्रावंडाचेर दुसरें करता नो यू कॅनॉट डू करता न्हू सद्याक हा सद्याक तेणी करपाक जायना तशें कॉन्स्टिट्यूशन फॉलो करपाक कॉन्स्टिट्यूशन इज सुप्रीम देन एनी वन पूण रामा इतलें उलयलें इतलें आयकलां आमी तुमी कोणाक म्हटलें रामान कोणाक म्हटलें कितें म्हणलें? कोणाक म्हणूंक सोदता तूं कोणाक मॅसेज धाडूंक सोदता तूं बीजेपीची एजन्सी रा सांगता बीजेपीची एजन्सी बीजेपीक म्हणूंक सोदता हांव बीजेपीक व्हेरी क्लियर करूंक सांगूंक सोदता की तुमची जी डिवायड अँड रूल पॉलिटिक्स जी आसा मायग्रंटाचे बेसीस इट्स नॉट ओनली इन गोवा सी अंडरस्टँड वन थिंग इफ यू आर क्वेश्चनिंग मी द सिमिलर थिंग्स हॅज बीन स्टार्टेड इन मणिपूर द हेट पॉलिटिक्स हॅज बीन रीच इन सच अ वे की आयज आमकां त्रास जाल्ले आसा आयज फूल स्टेटी उरलेले आसा क्वेश्चन इज वी वॉन्ट सोल्युशन फॉर एवरी प्रॉब्लेम बट नॉट टुवर्ड्स द हेट you see the hate which is going on stop this hate let us remove the solution and let us go into positive direction ओके थँक्यू